नमस्कार. जय शिवराय भावांनो. आज 15 तारीख सकाळचे 5:30 वाजलेले आज काय झालेलं आहे, आपल्याला रात्री 2 वाजताच हिंजवडीवरून मुंबईची बुकिंग भेटलेली आहे, रिझर्वेशन. पण उबेरचा काय एरर आहे का ग्लिच आहे काय माहीत नाही. प्रॉब्लेम एक झाला आहे, रिझर्वेशनमध्ये बुकिंग दिसत नाही आणि 2 वेळा आपल्याला त्याचे नोटिफिकेशन आली की तुमची रिझर्वेशन ट्रिप आहे, तर तुम्ही 5:30 वाजता ऑनलाईन या, नाहीतर ट्रिप कॅन्सल करा. अशी जी नोटिफिकेशन आपल्याला येते ती 2 वेळा आली. आणि त्याच्यानंतर दुसरीत गॅस वगैरे भरला मी. पण मला डाऊट होता, कारण इथून मागं 2 वेळा असंच झालं आहे की ट्रिप डायरेक्ट ते गायब करत होतं. आणि गॅस भरल्यानंतर मला 4:50 उबेरचा कॉल आला की तुमची रिझर्वेशन ट्रिप आहे, तर तुम्ही ऑनलाईन या. तर म्हटलं डाऊट आला आहे थोडा, का ग्लिच असन किंवा काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. तरी आपण रिस्क घेऊन आलेलो आहे हिंजवडीला. आपलं पिकअप हिंजवडी फेज 3ला आहे, स्प्लेंडरला आहे. तर आलो आहे आपण इथं आता. पण प्रॉब्लेम असा आहे, आता 5:29 झाल्यात तरी पण ट्रिप अजून मला वाजत येतच. कारण रिझर्वेशन ट्रिप असेल तर तुम्हाला माहिती आहे 1 तास आधीपासून ट्रिपा वाजायच्या बंद होत्या. पण मला अजून ट्रिपा वाजत आहेत कंटिन्यू. तर आता आपण रिस्क घेतलेली आहे. आता बघू काय होते, आपल्याला बुकिंग भेटते का नाही भेटते. प्रॉब्लेम काय आहे त्याचा मला काही कळत नाही. जर ट्रिप ॲक्टिव्ह झाली तर म्हणायचं काहीतरी ग्लिच होता, आणि जर नाहीच झाली तर मग 100% असं समजायचं की रिझर्वेशनचा जो सेटअप चालवणार आहे त्यांच्याकडून काहीतरी हे कांड होत्यात. तर बघू आता, कारण इथून मागं 2 वेळा असे झालेले प्रॉब्लेम की आपण रिझर्वेशन उचललेली आहे आणि ती रिझर्वेशन ॲक्टिव्हसुद्धा होत नाही. कस्टमरच्या लोकेशनला गेलो तरी ॲक्टिव्ह झालेली नाही. काय प्रॉब्लेम आहे, सेटअपमुळं होतं आहे का काय होतं आहे काय माहीत नाही. पण बघू, आज पण तसा प्रॉब्लेम जाणवला आहे. पण इथून मागं 2 वेळेस उबरचा कॉल नव्हता आला कधी. पण आज कॉल आला आहे त्यांचा की तुम्ही ऑनलाईन जा म्हणून, तुमची बुकिंग आहे. तर बघू आता काय होते. अजून अर्धा तास आहे, तर एक 10 मिनिटात माझ्या मते व्हायला पाहिजे ॲक्टिव्ह, कारण आता लोकेशनच्या फार जवळ आलेलो आहे आपण. बघू काय होते. आता कालचं काय झालं, काल आपल्याला काही बुकिंग भेटली नव्हती रिझर्वेशन. न भेटायचं कारण असं की नेहमीप्रमाणे आपल्याला काही जागाच नाही आली सकाळी, त्याच्यामुळं काय भेटलीच नाही. लोकलला 12 वाजता गेलो होतो, संध्याकाळी 6-7 वाजता मी रिटर्न आलो, एकसुद्धा बुकिंग न मारता. कारण लोकलचा रेट एवढा थर्ड क्लास रेट ना, फार अजिबात इच्छाच नव्हती बुकिंग घ्यायची, असा लोकलचा रेट होता. त्याच्यामुळं आपण लोकल करायला मागत नाही जास्त. तर ठीक आहे, बघू आता आजचा दिवस काय होतोय, या ग्लिचमुळं काय प्रॉब्लेम येतोय का ट्रिपच आपल्याला ॲक्टिव्हच नाही होत, काय होतंय बघू. मग पुढले अपडेट देतो. जर नाहीच झाली बुकिंग तर मग आज आपण शेवटी नाईलाजाने लोकल करणार आहे. बघू काय होते, मग पुढले अपडेट देतो मी तुम्हाला. मित्रांनो, आपल्याला सकाळी नाही, आपण इथे हिंजवडीला गेलो होतो. आता काय झालं, आपल्याला बाकीचा व्हिडिओ काढायला टाईमच भेटला नाही. तर सकाळी जे व्हिडिओ काढली होती ती आपली झाली मोबाईलमधली व्हिडिओ, आणि आत्ताची व्हिडिओ आपण आता हे डॅश कॅममध्ये काढतोय. कारण आता आपण डायरेक्ट घरी चाललेलो आहे. गाडी मित्राला द्यायची, त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला पण टाईम नाही आणि लेट भरपूर झाले, त्याच्यामुळं आता जाऊन झोपायचं आहे डायरेक्ट. त्याच्यामुळं मोबाईलमध्ये पण काढायला टाईम नाही, म्हणून डायरेक्ट आपलं डॅश कॅममध्येच व्हिडिओ काढतोय. तर सकाळी झालं असं की आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ना की असा असा प्रॉब्लेम झाला किंवा नोटिफिकेशन तर आपल्याला आली होती उबेरकडून, तुमची रिझर्वेशन ट्रिप आहे. त्याच्यानंतर कॉल पण आला होता. तर आपण ठरवलं की लागली तर लागली नशिबाने. पण नाही, उबेरला जे करायचं ना त्याने ते केलंच शेवटी. तिथं गेलो आपण 6 वाजले तरी बुकिंग काय आपली ऍक्टिव्ह झाली नाही ती. तर तो ग्लिच नव्हता. तर तो 100% मला जो डाऊट होता ना की हे सगळं सेटअपवाल्यां थ्रू होतंय सगळं, की रिअल ड्रायव्हरला पण जी बुकिंग भेटलेली राहते ना, ती जर त्या
सेटअप वाले व्यक्तीकडे जेवढ्या गाड्या अटॅच आहे आणि त्या गाड्यांना जर पुरेशा जर बुकिंग नसतील त्यांच्याकडं, आणि हे जे रिअल ड्रायव्हर आहे ना त्यांना ज्या बुकिंग अटॅच झालेल्या आहे का, तर ते स्वतः डायरेक्ट काढून घेतात त्यांच्याकडून. त्यांना पॅनल आहे डायरेक्ट तसा. ही अशी मला माहिती दिलेली एक दोन मित्रांनी, कारण त्यांना पण त्या गोष्टीबद्दल कळलंय. कारण काही जण त्या ग्रुपमध्ये ऍड होते ना, त्यांच्याकडून मी माहिती काढलेली आहे की बुवा ती कशा प्रकारे चालते. ते पूर्ण त्यांच्याकडे म्हणजे तो पॅनल आहे डायरेक्ट. पॅनल म्हणजे कसं सिस्टम आहे एक, त्या सिस्टम थ्रू चालतंय त्यांचं सगळं. तर बुवा मग त्यानुसार ते काय करतात, बुवा त्यांच्या जर समजा 100 गाड्या आहे आणि आज बुकिंग त्यांच्याकडे फक्त 70च अवेलेबल आहे, मग बाकीच्या ते 30 गाड्या मोकळ्या राहतात ना, तर त्या 30 गाड्यांना ते काय करतात, बुवा आता माझ्यासारखे बा अजून ड्रायव्हर जे आहे बुवा, जे अशा शोधून शोधून बुकिंग एखाद्या अर्धीची भेटत ती घेतात. तर मग हे काय करतात दरवेळेस, म्हणजे आता मला ही माझी 3री का 4थी बारी आहे काहीतरी, दरवेळेस मलाच करतील टार्गेट असं नाही, प्रत्येकाला टार्गेट करतात. म्हणजे मग कोणाला डाऊट नको यायला म्हणून. तर मग सेम आज आपण टार्गेट झालो, म्हणजे ही 3री 4थी बारी आहे माझी. म्हणजे ह्या वेळेस जरा थोडं वेगळ्या पद्धतीने झालं, कारण जसं वाटलं नव्हतं की बाबा उबेरची नोटिफिकेशन पण आली, प्लस कॉल पण आला होता. आता इथून मागं काय व्हायचं, आपण उचललेली बुकिंग आहे ना जी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मध्ये दिसते, ती अजिबात दिसतच नव्हती त्यात, डायरेक्ट म्हणजे गायब व्हायची तिथून. आणि जरी समजा कस्टमर केअर रिझन काय द्यायचं, किंवा कस्टमरने कॅन्सल केली असेल, पण जर कस्टमरने बुकिंग जर कॅन्सल केली ना, तर आपल्याला अर्निंग सेक्शन मध्ये आपल्याला तिथं दिसतं आपल्या बुकिंगचा जो टायमिंग असतो ना, तो टायमिंग शो तिथं कस्टमर कॅन्सल म्हणून येतं. भले त्याचे आपल्याला पैसे नाही भेटू, पण कस्टमर कॅन्सल म्हणून येतं त्याच्यात. तर मग हा सगळा सेटअप वाल्यांचा प्रकार आहे. आणि त्यानंतर मग आपण काही तिथे बराच वेळ बसलो, आणि नंतर आपल्याला विमाननगर नाही सॉरी, कुतवळ कॉलनी लोहगाव मधून आपल्याला अंधेरीची बुकिंग भेटली होती. काहीतरी 2450 रुपये रेट होता तिचा. आणि त्यानंतर मग आता तिकडं जायचं एमटी, तर आपल्याला काहीतरी 30-35 किलोमीटर आहे फेज 3 वरून. एवढं तर नाही पॉसिबल आपल्याला जाणं, पण नशिबाने आपल्याला विमाननगरची हयात हॉटेलची बुकिंग पडली रॅपिडोला. आता रॅपिडोला पडली ती 405 रुपयांनी. पण आपण सरळ कस्टमरला सांगितलं की कॅब आता मीटरच्या रेटने चालतात हे तुम्हाला माहिती आहे ना. तर कस्टमरला पण चांगले होते. ते बोलले की दादा मी रोज आहे ना जाते, माझं खराडीला ऑफिस आहे, आज त्यांची मीटिंग होती तिथं, तर मी आज मीटिंगला चालले म्हटले फक्त, नाही तर मी रोज खराडीला ऑफिसला जाते ना म्हटली. मी जातानी येतानी प्रत्येक ड्रायव्हर माझ्याकडून मीटरने पैसे घेतो, मी देते, मी कधीच नाही म्हणत नाही, कारण मला कंपनीकडून पैसे येतात त्याच्यामुळे मला द्यायला काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे ती व्यक्ती आहे. आता मी तिचं नाव तुम्हाला सांगतो बरं का, एक मिनटं. तिने मला पेमेंट केलेलं आहे. फेज 3चा आपला जो स्प्लेंडरच्या सर्कल आहे का, त्याच्या खालती रोड जातोय का, मला आता एक्झॅक्ट माहित नाही, कारण मी कसं एवढं लोकल नाही करीत ना, त्याच्यामुळं नाही माहिती मला एवढं बरं का. पण मी तुम्हाला सांगतो तरी, जर तुमचं जुळलंच तर. मला गुगल पेला नाव बघू द्या त्याचं. तानिया पाठक म्हणून नाव आहे, तानिया पाठक. खराडीची कधी जरी बुकिंग पडली ना तुम्हाला फेज 3च्या सर्कलच्या स्प्लेंडरच्या सर्कलच्या पलीकडून, तानिया पाठक म्हणून, तर 100% तिला मीटरचं बोला तुम्ही. ती लेडीज आहे ना एवढी चांगली आहे ना, ती लगेच माहिती, आणि तिला सगळं माहिती आहे, नॉन एसीचा रेट किती आहे, एसीचा किती आहे. कारण मी बोलल्यावर ती बोलली या तुम्ही डायरेक्ट, मी रोज जाते मीटरनेच जाते. आणि त्याच्यानंतर मी गाडीत बसल्यावर तिला बोललो की एसी का नॉन एसी, तर ती बोलली एसी लावा बिंदास. आणि ड्रॉप करायच्या आधीच मला बोलली की दादा आपले 29 किलोमीटर होतंय. दादा म्हणजे ते हिंदीमध्ये बोलत होते, पण मी तुम्हाला मराठीत सांगतोय. आपले 29 किलोमीटर होते, 25 रुपयांनी तुमचे होते 725 रुपये. मला QR द्या, मी पे करते लगेच. तर लेडीज चांगली आहे. जाताना येताना तुम्हाला जर आता खराडीचं कंपनी काय बोलली ते मला नाही खरंच लक्षात राहिलं बरं का. तर बघा तुम्ही खराडीतून इकडं फेज 3 संध्याकाळच्या टायमात, आणि सकाळी ती 8 ते 8:30च्या दरम्यान निघते. ह्या हिशोबाने मग तुम्ही बघा. हां, तर आता हे झालं. आणि
त्याच्यानंतर मग आपण विमाननगरला ड्रॉप केलं. तिथून मग लोहगावला आपण एमटी गेलो. मग ही मुंबईची जी अंधेरीची बुकिंग होती ती कस्टमरला पिकअप वगैरे केलं. आपण गेलो, ड्रॉप वगैरे केला अंधेरीला 1 तासभर थांबलो आपण, नाश्ता वगैरे केला तिथं. आणि तासभराने आपल्याला लगेच गो इंटरसिटी म्हाळुंगे वाजली. म्हाळुंगे कोणतं आपलं बाणेरचं. हा, तर ते म्हाळुंगेची वाजली बुकिंग. रेट होता बऱ्यापैकी ठीक आहे. आता गो आणि इंटरसिटी मध्ये काही एवढा डिफरन्स नाही, 100 रुपयाचा फरक पडतो फक्त. तरी आपल्याला 21 रुपये दाखवले होते, तर 2000 काहीतरी प्लस दिले, 30-40 रुपये असं काहीतरी असेल. त्या हिशोबाने दिले आपल्याला तो रेट. तर मग आपण तो ड्रॉप केला. इथं आल्यानंतर भरपूर ट्रिपा वाजत होत्या, पण काय झालं नंतर भूक जास्त लागली होती. त्याच्यामुळे आपण जेवायला गेलो. नंतर काय बुकिंग वाजल्या नाही आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आता एमटी निघालो. आता आलोय एमटी यायचं कारण असं की मित्राची गाडी आपल्या सध्या बंद आहे ना, त्याच्यामुळे तो आपलीच गाडी नाईटला घेऊन जातोय. नाईटला काय तो चालवतोय 3-4 तास फक्त. तर तेवढंच मग त्याला लागत ही गाडी, म्हणून आपण डायरेक्ट आता एमटी आलो तिकडून. आता गॅस वगैरे आता आलोय भोसरीच्या पंपावरती, गॅस वगैरे भरून मग त्याला गाडी देऊन टाकू. तर मग ठीक आहे. आजचा दिवस आपला झाला बऱ्यापैकी चांगला. तर आपल्याला जवळपास जाताना 2300 रुपये, येताना 2000 रुपये. आणि ते आपली बुकिंग तिचे भेटले आपल्याला ही रॅपिडोची ती 725. हे असे आपले जवळपास 43 आणि 7, हा म्हणजे 5-1000च्या घरात झाली आपली अर्निंग. आणि 5000 म्हणजे अजून वरती 400 रुपये पण झाले. कारण एक आपल्याला प्रायव्हेट बुकिंग आली होती. तर ती आपण अवेलेबल नसल्यामुळे, आता काय झालं मुंबईची बुकिंग आपल्याला होती, त्याच्यामुळे मग आपण काय केलं, ग्रुपला टाकून दिली ती बुकिंग. तर त्याच्यानंतर ते एका व्यक्तीने घेतली, तर त्याच्यातून आपल्याला 400 रुपये कमिशन आलं. कमिशन म्हणजे असं की 400 घेतलं. शक्यतो आपण घेत नाही बरं का जास्त, मी तर नाही घेत जास्त कमिशन, मी 100-200 रुपयेच घेतो. पण त्या बुकिंगला काय झालं, आपण रेट ऑलरेडी जे कस्टमर होते त्यांच्याकडून आपण वाढून घेतला होता. त्याचं कारण असं की आता सध्या काय होतंय, आपण जिकडे ड्रॉपला जातोय तिकडून आपल्याला बुकिंग पडायचा चान्स नाही आता, कारण दिवाळी असल्यामुळं. त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडून कस्टमर म्हणजे ज्यांनी बुकिंग घेतली का त्यांच्या अपेक्षापेक्षा त्यांना आपण जास्त रेट दिलाय. म्हणजे रेग्युलर जे समजा आता हे ग्रुपला एजंट वगैरे बुकिंग टाकतात, XYZ जो रेट असतोय, मी रेट वगैरे काय सांगत नाही, कारण ते एजंटचे रेट सगळ्यात थर्ड क्लास आहे, ते आपल्याला पटतच नाही. त्याच्यामुळे आपण कधी त्यांचे रेट घेत नाही, अजिबात बुकिंगच घेत नाही त्यांच्या. कारण ते पुन्हा मुंबईचे जरी बघितले तर तुम्ही बघा, ते 2300 रुपये रेट देतात. इथं 2300 रुपये, इथं मी PCMC मधून भोसरी मधून मुंबईचे घेऊन गेलो तर मला नुसते 2500 रुपये भेटायचे, टोल वेगळा, आणि हे 2300 रुपये टोल सहित देतात. हे जगाच्या विपरीत यांचा रेट राहतो. पण तरी आपण त्याच्यामुळे मी स्वतः चालक मालक ड्रायव्हर आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे कमी रेट मध्ये परवडत नाही. त्याच्यामुळे A पॉइंट पासून B पॉइंट पर्यंत जेवढं भाडं रेग्युलर समजा एजंट किंवा आपण वैयक्तिक कस्टमर कडून जे भाडं घेतो आपण, जे असतंय रेग्युलर, त्याच्यापेक्षा जवळपास 1200 रुपये एक्स्ट्रा होते. आपलं कमिशन काढून 400 रुपये आपले कमिशन काढून, कारण आपण कस्टमर कडून पुढल्या पार्टीकडून डायरेक्ट जवळपास 1.6 पट भाडं घेतलं होतं. कारण ह्याच रिझन मुळे किंवा तिकडून परत बुकिंग भेटत नाही. आता ज्यांनी नेली बुकिंग त्यांच्याशी अजून काय आपला कॉन्टॅक्ट झाला नाही, त्यांना रिटर्न पडली का नाही पडली, पण भेटले तर चांगलं आहे त्यांचं. पण ह्याच आशेने आपण रेट घेतला त्यांच्याकडून की आपल्या ड्रायव्हर भावालाच पैसे भेटणार आहे का, ते काय लोकांना भेटणार नाही. आता कमिशन घ्यायचं कारण असं आहे की बुकिंग कसं राहतं, कमिशन प्रत्येक जण घेतोच. आता मी मागाशी म्हटलं मी 100-200 रुपयेच घेतो फक्त आधीच्या ज्या बुकिंग असायच्या. आपल्याकडे काही एवढे इथे नाही प्रायव्हेटली बुकिंग, पण एखादी जर समजा अचानक आली, आता काय होते जुने कस्टमर एखादा ओळखीचा राहतो, आपण राहतो बाहेर मुंबईमध्ये, आणि अचानक कस्टमरचा फोन येतो, अरे मला गाडी पाहिजे अमोल, तू आहे का? मग आपण सांगतो बाबा मी नाही अवेलेबल,
तर बुवा मी दुसरी गाडी देतो. मग त्यावेळेस बुवा आपण एक फुल पुलाची पाकळी मध्ये कमिशन रुपये फक्त 100-200 रुपये घेतो. व जे बाकीचे एजंट वगैरे जे 500-500 रुपये घेतात, फक्त ह्या वेळेस 400 का घेतले, तर आपण पुढल्या पार्टीकडून पण जास्त घेतले होते पैसे. मग ते आपल्यासाठीच एक्स्ट्रा म्हणून घेतले होते ते, पण आपल्याला ड्रायव्हरला ते पैसे द्यायचे होते टोटल. कारण आपल्याला तर बुकिंग पॉसिबल नव्हतं जाणं, त्याच्यामुळं आपण ड्रायव्हरला जे काय आहे ते अमाऊंट दिली आणि 400 रुपये आपण ठेवले. तर झालं मग असं आपले जवळपास आज 5,500च्या घरात झाले. येताना आपल्याला गॅस बसला 650 रुपयाचा. आता बसन मला वाटते 500 रुपयाचा जवळपास काहीतरी. तर आजचा दिवस गेला चांगला. काल तर काय आपल्याला जाग न आल्यामुळं काल काही बुकिंग आपल्याला भेटली नाही. पण हे उबरची ही जी स्कीम चालू आहे, हा स्कॅम करते पूर्णतः. काय बोलावं त्याला काहीच कळत नाही. मला काय म्हणायचंय, तो जो कोण माधुरच्योत आहे ना, तो दीपक सोनवणे, त्याचं नाव घेतो मी डायरेक्ट. तो माधुरच्योत शिव्या दिवशी वाटत नाही, पर समोर भेटला तर पार त्याचं थोबड पण फोडायला मागं पुढं नाही बघणार. आता त्याला पण बोलून फायदा नाही. कंपनीत माधुरच्योत होते, त्यांनीच दिली ती वेंडरशिप त्यांना, तर काय करणार आहे तो तरी. तो पैसा त्याला कमवायचा आहे. पण त्याला शिवाय द्यायचं कारण असं आहे की तो माधुरच्योत वेंडरशिप घेतली ना, तो काय करतोय अजून एक, तो व्हाईट प्लेट गाड्या चालवतोय त्याच्यावरती. आता मध्यंतरी बरेच व्हिडिओ व्हायरल वगैरे झाल्या व्हाईट प्लेट गाड्या त्याच्या स्वतःच्या काहीतरी स्वतःच्या 6 का 7 गाड्या आहे, आणि टोटल गाड्या त्याच्याकडे चालवायला 35 गाड्या आहे व्हाईट प्लेट. तर आता शोधाशोध चालू आहे त्याची. सापडला आपल्याला कधी तो भविष्यात त्या गाड्या, तर बुवा आपण आरटीओ ला सांगून त्यांच्यावर कारवाई करायचा प्रयत्न करू, बघू. तर चालेल मग. आता त्याच्यामुळेच आता मला राग उबेरचा पण आणि त्या व्यक्तीचा पण. चला जाऊ द्या, काय आता त्यांच्यामुळे आपलं सगळं वाटोळं झालंय. इथे एकतर लोकलला तर आपल्याच्याने काम होत नाही. आता करतोय आपण इंटरसिटी, तर इंटरसिटीला अशी लपडी. जाऊ दे आता, काय नाही. ठीक आहे, चला आजचा ब्लॉग आपण इथं संपवतोय. आज झालं आपलं देवाच्या कृपेने. आज आपण आलो वेळेत. म्हणजे जरा लेटच झालं यायला, पण तरी आलो. धंदा वगैरे चांगला झाला आज. तर इथून मागे जसा सपोर्ट दिला तसा इथून पुढे पण देत जा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामचं तुम्हाला मागल्या वेळेस बोललो होतो, इंस्टाग्रामच्या ते पेजला आपलं तुम्ही फॉलो करा. त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ वगैरे बरेच आपले ड्रायव्हरशी निगडीत ज्या काही व्हिडिओ आहेत तर त्या तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यामुळं आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक टाकलेली आहे मी, आणि यूट्यूबच्या बायोमध्ये पण लिंक आहे माहिती इंस्टाग्रामची, त्याला पण फॉलो करा तुम्ही. तर चालेल, ठीक आहे, धन्यवाद, चला.